मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का हो की तुमचे फायनान्शियल फ्युचर काय आहे? तुम्ही फायनान्शियली रिच बनाल की नाही? आणि मित्रांनो, जर तुम्हालाही याचे उत्तर हवे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. खूप वर्षांच्या अभ्यासानंतर हे समोर आले आहे की मिलेनियर बिलियनियर लोकांचे माइंडसेट, हॅबिट्स आणि लाईफस्टाईल कशा प्रकारची असते. मित्रांनो, तुम्हीही रिच लोकांचे माइंडसेट आणि सायकोलॉजीला शिकून आपले श्रीमंत आणि सक्सेसफुल बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. त्यासाठीच तुम्हाला वेल्थ ब्ल्यूप्रिंट आणि 17 वेल्थ फाइल्स यांच्याविषयी माहिती असणे जरुरी आहे, जे की आपल्याला रिच आणि सक्सेसफुल बनवते. मित्रांनो, या 17 वेल्थ फाइल्स मधील कोणकोणत्या सवयी आणि विशेषता तुमच्या आतमध्ये आहेत आणि तुम्ही या व्हिडिओमधून नवीन काय काय शिकलात हे मला नक्कीच कमेंट करून कळवा. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया वेल्थ प्रिन्सिपल पासून. तीच म्हणजे TFAR. T म्हणजे थॉट्स, F म्हणजे फिलिंग, A म्हणजे ऍक्शन्स, R म्हणजे रिझल्ट्स. म्हणजेच मित्रांनो, आपले थॉट्स हे आपल्या फिलिंग्सला जन्म देतात, फिलिंग्स आपल्या ऍक्शन्सला आणि आपल्या ऍक्शन्स आपले रिझल्ट्स ठरवतात. मित्रांनो, याला आपण थोडे विस्तारपूर्वक पाहूया की कशा प्रकारे आपले थॉट्स आणि फिलिंग्स आपल्या ऍक्शन्सला आणि रिझल्ट्सला अफेक्ट करतात. मित्रांनो, जर का तुम्ही पैसे बस फक्त हा विचार करून इन्व्हेस्ट किंवा खर्च करत असाल की हे पैसे मला माझ्या कठीण वेळेत कामी येतील, तर तेव्हा तुम्ही त्या भीतीमध्ये त्यानुसारच ऍक्शन घ्याल, पैसेही तेवढेच कमवाल आणि तेवढे सेव्ह ही कराल, तर शेवटी काय होईल? ती वाईट वेळ नक्कीच येईल. परंतु तिथे जर तुम्ही रिच बनण्यासाठी आणि वेल्थ क्रिएट करण्याच्या विचारामध्ये जर तुम्ही ऍक्शन घेत असाल तर तुम्ही छोटा विचार नाही करणार. तुमच्या ऍक्शन्स त्याप्रमाणे मोठ्याही असतील आणि त्याप्रमाणेच तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसेही कमवाल. तर तेव्हा शेवटी तुम्हाला रिझल्ट मध्ये वेल्थ, सक्सेस आणि फायनान्शियल फ्रीडमच मिळते. खरं तर श्रीमंत लोक त्या गोष्टींकडे फोकस करतात ज्या की त्यांना पाहिजे असतात. तिथेच गरीब लोक त्या गोष्टींकडे लक्ष देतात ज्या गोष्टी की त्यांना होऊ नये तसे वाटत असते. आणि मित्रांनो, हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनी ब्ल्यूप्रिंटमुळे इन्फ्लुएन्स म्हणजेच प्रभावित होतात. मित्रांनो, मनी ब्ल्यूप्रिंट हे तुम्ही लावलेल्या फायनान्शियल झाडाच्या मुळांप्रमाणे आहे, जे डिसाइड करते की तुम्ही लावलेल्या झाडाला कशी आणि काय फळे येतील. इथे फळं म्हणजेच रिझल्ट्स आहे. मित्रांनो, आपले फायनान्शियल माइंडसेट आणि मनी ब्ल्यूप्रिंट हे 3 गोष्टींमुळे इन्फ्लुएन्स होते. पहिले म्हणजे व्हर्बल प्रोग्रामिंग, म्हणजेच पैसे आणि श्रीमंत लोकांबद्दल ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या आसपासच्या लोकांकडून आणि फॅमिलीकडून ऐकता ते तुमच्या माइंडसेटला बनवते. ज्याप्रमाणे गरीब पालकांकडून त्यांच्या मुलांना सांगणे की जास्त पैसा सगळ्या प्रॉब्लेमचे कारण आहे, कोणीच कमी वेळेमध्ये बिना कोणते वाईट काम केल्याशिवाय श्रीमंत नाही बनू शकत, किंवा श्रीमंत लोक लालची आणि सेल्फिश असतात. हे सगळे थॉट्स आपले पॅरेंट्स त्यांच्या शब्दांमधून आणि बोलण्यामधून मुलांच्या डोक्यात नकळत घालत असतात. परंतु याचा अर्थ असा नाही की गरीब पॅरेंट्स खराब पॅरेंट्स असतात, तर ते यामुळे हे सर्व बोलतात कारण हेच थॉट्स एकेवेळी त्यांच्या आसपासच्या लोकांनी आणि त्यांच्या पॅरेंट्सनी त्यांच्या डोक्यात घातले होते. तिथे श्रीमंत पॅरेंट्स हे त्यांच्या मुलांना पैसे आणि लाईफच्या विषयी याच्या एकदम उलट सांगतात. मित्रांनो, तुमच्या बाहेरील दुनिया ही तुमच्या आतील चाललेल्या विचारांचे आणि सवयींचे रिझल्ट आहे. दुसरे म्हणजे मॉडेलिंग, ज्याप्रमाणे लहानपणापासून आपण आपल्या पॅरेंट्स आणि आसपासच्या लोकांकडून शिकतो की ते पैसे कसे खर्च करतात आणि कशा प्रकारची लाईफस्टाईल जगतात. तीच कंडिशनिंग आणि संस्कार आपल्या पैशांविषयीची सवय, लाईफस्टाईल आणि ऍक्शन्सला लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत कंडिशनिंग करते. परंतु चांगली गोष्ट ही आहे की आपल्या पुअर कंडिशनिंगला जर कोणी व्यक्ती चेंज करू इच्छित असेल तर तो त्याचे विचार आणि पुअर माइंडसेटला चेंज करू शकतो. ज्याप्रमाणे मित्रांनो, एक म्हण आहे, जसे माकड बघतो तसेच माकड करतो. तिसरे म्हणजे स्पेसिफिक इन्सिडेंट्स, कोणतीही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह घटना, जसे की तुमच्या फॅमिलीची फायनान्शियली वाईट वेळ, गरिबी किंवा अडचणींमध्ये असणारा वेळ, हे सर्व पाहून तुम्हाला पैशांचे महत्त्व कळते आणि तुम्ही ठरवतात की मी खूप पैसे कमवणार जेणेकरून मला आणि माझ्या फॅमिलीला परत कधी अशी सिच्युएशन पाहायला मिळू नये. मित्रांनो, खरे पाहिले तर सर्वांनाच आपल्या काळात पैसे हवे आहेत आणि शेवटी कोणाला पैसे आवडत नाहीत. परंतु सेल्फ मेड मिलियनियर फक्त तेच लोक बनू शकतात जे की ही पुढील 17 वेल्थ फाइल्सला त्यांच्या जीवनात सामील करतात. कारण ही 17 वेल्थ फाइल सांगते की श्रीमंत आणि गरीब माइंडसेट वाल्या लोकांची सायकोलॉजी आणि ऍक्शन्स मध्ये किती मोठे फरक असतात. पहिली वेल्थ फाइल, श्रीमंत लोक त्यांची लाईफ स्वतः बनवण्यामध्ये विश्वास ठेवतात
तिथेच गरीब लोक त्यानुसार चालतात, ज्याप्रमाणे लाईफ त्यांना घेऊन जाते. दुसरी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक पैशांचा खेळ जिंकण्याकरिता खेळतात. तिथेच गरीब लोक पैशांचा खेळ हारू नये या भीतीने खेळतात. म्हणजे श्रीमंत लोक जास्त तर फोकस आणखी जास्त पैसे कमवण्याकडे करतात आणि गरीब लोक फक्त पैसे वाचवण्याकडे आणि कोणतीच रिस्क न घेण्याकडे फोकस करतात. तिसरी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक श्रीमंत बनण्यासाठी कमिटमेंट करतात. तिथेच गरीब लोक फक्त श्रीमंत बनू इच्छित असतात. म्हणजे श्रीमंत लोक स्वतःला वचन देतात की काहीही होऊ द्या, मी श्रीमंत बनणारच. कधीही ते मित्रांबरोबर पार्टी करण्याऐवजी दिवस रात्र त्यांच्या बिझनेसचे काम करत राहतात आणि ते त्या सर्व प्रकारचे प्रयत्न करतात ज्यामुळे ते श्रीमंत बनतील. तिथेच गरीब लोक फक्त श्रीमंत बनू इच्छितात, परंतु कधीही ते त्याच्यासाठी प्रयत्न किंवा काम करत नाहीत. ते श्रीमंतांप्रमाणे जीवन जगू इच्छितात, पण ते तशा प्रकारचे ऍक्शन्स घेत नाहीत. चौथी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक मोठा आणि लांबचा विचार करतात आणि ते त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जगतात, परंतु पुअर मेंटॅलिटी वाले लोक खूप छोटा विचार करतात. त्यांचे विचार लिमिटेड असतात आणि ते कम्फर्ट झोन मध्ये जगतात. मित्रांनो, जर तुमचे ध्येय फक्त कम्फर्ट झोन मध्ये जगण्याचे असेल तर चान्सेस आहेत की तुम्ही कधी श्रीमंत नाही बनू शकणार. परंतु तुमचे ध्येय जर श्रीमंत बनण्याचे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊन एक कम्फर्टेबल लाईफ जगू शकाल. जर तुम्ही सोपे काम करू इच्छित असाल तर तुमचे जीवन अवघड होऊन जाईल, परंतु तुम्ही जर आज अवघड काम करत असाल तर पुढे जाऊन तुमचे जीवन सोपे होऊन जाईल. पाचवी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक अपॉर्च्युनिटीज आणि सोल्युशनवर फोकस करतात, तर गरीब लोक फक्त अडचणींवर फोकस करतात. सहावी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक हे दुसऱ्या श्रीमंत आणि सक्सेसफुल लोकांना ऍडमायर करतात. तिथेच गरीब लोकांचे श्रीमंतांसाठी वाईट विचार आणि वाईट भावना असतात. तुम्ही लोकांना बोलतानाही पाहाल की अरे, हे श्रीमंत लोक तर फक्त पैशांचे सगळे असतात, हे श्रीमंत लोक तर वाईट काम करून पैसे कमवतात, अरे पैसे सगळे प्रॉब्लेमचे मूळ आहे. सातवी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक हे दुसऱ्या श्रीमंत आणि पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत राहतात, ज्यांच्या की लाईफ मध्ये काही अँबिशन्स किंवा गोल असतील, जेणेकरून तेही त्यांचे नॉलेज आणि स्वतःला ग्रो करू शकतील. तिथेच गरीब लोकांना निगेटिव्ह, अनसक्सेसफुल आणि लुजर लोकांबरोबरच राहायला आवडते, कारण त्यांच्या बरोबर त्यांचे विचार जुळत असतात. आठवी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक त्यांना स्वतःला प्रमोट करण्यामध्ये कॉन्फिडंट असतात, तेव्हा ते बिझनेस, मार्केटिंग आणि सेल्स मध्येही चांगले असतात. तिथेच गरीब लोक स्वतःला प्रमोट करणे, सेलिंग आणि मार्केटिंगलाही चुकीच्या नजरेने पाहतात. तेव्हा जर कोणी त्यांच्यापेक्षा जास्त नॉलेजवाला व्यक्ती कोणत्या प्रोडक्ट विषयी त्यांना सांगत असेल किंवा सेल करत असेल तर ते त्यांनाही चुकीच्या नजरेने पाहतात आणि विचार करतात की यांना तर फक्त पैसेच हवे आहेत, परंतु समोरचा तर किंमत देऊन किंमत मागत आहे आणि तो त्याच्या सर्व्हिस मध्येही कॉन्फिडंट आहे. नववी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक त्यांच्या प्रॉब्लेम पेक्षा स्वतःला मोठे मानतात, तेव्हाच ते प्रत्येक प्रॉब्लेमला छोटे समजून सॉल्व्ह करतात. तिथेच गरीब लोक हे त्यांच्या प्रॉब्लेमला स्वतःपेक्षा मोठे मानतात आणि त्या प्रॉब्लेमची भीती आणि ओझ्यापुढे नेहमीच ते स्वतःला कमी समजतात. दहावी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक हे या गोष्टीवर विश्वास करतात की त्यांना जे मिळायला पाहिजे त्याच्यासाठी ते डिझर्व करतात, जरी ती कोणती कॉम्प्लिमेंट असो, बिझनेस प्रॉफिट असो किंवा रिस्पेक्ट असो. तिथेच गरीब लोक हे बॅड रिसिव्हर्स असतात, म्हणजेच लो सेल्फ एस्टीम मुळे त्यांना असे वाटते की ते काहीही मोठे डिझर्व नाही करत. म्हणजे जर कोणी प्रशंसा केली तर त्यांना हेही माहिती नसते की त्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहिजे. 11वी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक रिझल्टच्या बेसिसवर काम करतात, तिथेच गरीब लोक हे त्यांच्या वेळेनुसार काम चूज करतात. 12वी वेल्थ फाईल. गरीब लोक असा विचार करतात की आपण सर्व काही मिळवू नाही शकत, आपण सर्व काही एकाच वेळी मॅनेज नाही करू शकत. एक तर आपण आपल्या कामावर फोकस करू शकतो किंवा फक्त आपल्या फॅमिलीवर. तिथे श्रीमंत लोकांना वेगवेगळ्या गोष्टींना ट्राय आणि मॅनेज करायला आवडते, म्हणजेच त्यांना फॅमिली आणि प्रोफेशनल लाईफला सोबतच मॅनेज करायला चांगल्या प्रकारे जमते. त्याचबरोबर ते वेगवेगळ्या गोष्टींनाही ट्राय करायला घाबरत नाहीत. 13वी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक त्यांच्या नेटवर्क मध्ये फोकस करतात, म्हणजेच ते हे पाहतात की त्यांची पूर्ण संपत्ती, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मिळून त्यांच्याकडे वर्तमानात किती संपत्ती आहे, वर्तमानात किती नेटवर्थ आहे. तिथेच गरीब आणि मिडल क्लास हे त्यांची सॅलरी आणि इन्कमवर फोकस करतात. 14वी वेल्थ फाईल. श्रीमंत लोकांना त्यांचे पैसे चांगल्या प्रकारे मॅनेज करायला येते,
आणि ते या स्किल्सला फायनान्शियल बुक आणि इंटरनेटच्या मदतीने शिकतात. तिथेच गरीब लोक पैशांना खर्च आणि वेस्ट करण्यामध्ये चांगले असतात. ते हे सर्व काही त्यांच्या आसपासच्या लोकांना पाहून, सेलिब्रिटीजला आणि टीव्ही मध्ये पाहून शिकतात. 15वी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक हे त्यांच्या पैशांची एक अशा प्रकारची सिस्टीम बनवतात की त्यांचे पैसे त्यांच्यासाठी हार्डवर्क करून आणखी जास्त पैसे बनवतील. तिथेच गरीब लोक हे पैसे कमवण्याकरता हार्डवर्क करतात. 16वी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक हे भीती असून सुद्धा काम करतात. म्हणजेच मित्रांनो, असे नाही की रिच माइंडसेट वाल्या लोकांना भीतीच वाटत नाही. त्यांनाही कोणतीही ऍक्शन घेताना आणि रिस्क मॅनेज करताना भीती वाटत असते. पण ते त्या भीतीला फक्त स्वतःवरच हावी होऊन देत नाहीत, तर ते त्या भीतीला त्यांच्या रिच बनण्याच्या रस्त्यामधील बाधाही बनू देत नाहीत. तिथेच गरीब लोक हे भीतीमुळे कोणतीच ऍक्शन घेऊ शकत नाहीत आणि त्यांची हीच भीती त्यांच्या इच्छा आणि स्वप्नांपेक्षा खूप शक्तिशाली असते. 17वी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक हे नेहमीच काही ना काही शिकत राहतात आणि ग्रो करत राहतात. तिथेच गरीब माइंडसेट वाल्या लोकांना वाटते की त्यांना सगळे काही माहिती आहे. आणि मित्रांनो, जो व्यक्ती विचार करतो की त्यांना सर्व काही माहिती आहे, तो व्यक्ती कधीच ग्रो नाही करू शकत, कारण त्याने नवीन माहिती करून घेणे आणि शिकणेच बंद केले आहे आणि तो फक्त त्याच्या लिमिटेड बिलीफ्स मध्ये जगत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकतात. नमस्कार.